दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ चंद्रभान कासार यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये संशयित इसम साहिल आबिद शेख हा पिस्टल सारखा हत्यार घेऊन सिटी लिंक बस डेपो समोरील रोडवर उभा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी यांना तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विष्णू गोसावी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपितास ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांनी सिटी लिंक बस डेपो समोरील रोडवर साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता। सदर ठिकाणी संशयित इसम नामे साहिल आबिद शेख हा संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं। त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यास ताब्यात घेतला। त्याचं नाव तसंच पत्ता विचारला असता त्याचं नाव साहिल आबिद शेख वय 21 वर्ष, राहणार गोसावीवाडी अंजुमन स्कूलजवळ नाशिक रोड असं सांगून त्याची अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह एक जिवंत काडतूस असे एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपितास ताब्यात घेण्यात आलाय। गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यास कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक बीडकर तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, पोलीस शिपाई सागर आडणे, दत्तात्रय वाजे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश्वर आनडे, नाना पानसरे, कल्पेश जाधव, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, संतोष पिंगळ आदींनी केले आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत आहेत। सायंकाळी आमच्या डीबीचे API सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस स्टँडच्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीला एक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल 22 वाजेच्या सुमारास त्यांनी ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे। सदर इसमाचे नाव आहे साहिल आबिद शेख, वय 21 वर्ष, राहणार गोसावीवाडी। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत।